नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 135 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये तरुणांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि म्हणूनच या देशाला, भारताला तरुणांचा देश असंही म्हटलं जातं. एकीकडं आजची तरुणाई थोडीशी वाहवत निघाली आहे का, भरकटत गेली आहे का, याबद्दल काळजी व्यक्त होत असते, चर्चा होत असते. पण मला स्वतःला तरी वाटतं की उलट नव्या पिढीतील तरुणाई ही अधिक स्मार्ट आहे. त्यांना समाजभान आहे, त्यांना शिक्षणाचं महत्त्व आहे आणि त्यांना त्यांचं करिअर नेमकं कसं करायचं आहे, कुठल्या क्षेत्रात करायचं आहे याच्याबद्दलच्या कल्पना स्पष्ट आहेत. किंबहुना सगळ्याच गोष्टीबद्दलच्या त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, संभ्रमावस्था कमी आहे. आज या विषयावरती मी का बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल तर संपूर्ण देशामध्ये अवघ्या 22व्या वर्षी ज्यांनी IPS परीक्षा क्रॅक केली अशा एका उमद्या तरुणाला आज आपल्याला भेटायचे. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत आमुची आशा हे वाक्य ज्यांच्याबद्दल सार्थ होतं आणि आता भारतीय पोलीस सेवेमध्ये जे काम करतायत आसाम केडरमध्ये, असे वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचं स्वागत आहे. नमस्कार. मनापासून स्वागत. आज आवर्जून तुम्ही कोल्हापूरला आलात आणि बी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात. मला आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संपूर्ण भारतामधल्या एका तरुण, तडफदार, आणखीन उमद्या अशा IPS ऑफिसरशी आपण बोलणार आहोत. वैभव निंबाळकर, मी जसं आत्ता आपल्याला सांगितलं, हे मूळचे इंदापूर तालुक्यातली आहेत, पण त्यांचं संपूर्ण शिक्षण हे पुण्यामध्ये झालं आणि त्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी UPSCची एक्झाम यशस्वीरित्या पूर्ण केली, IPS क्रॅक केलं आणि आता आसाममध्ये ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करतायत. अशा वैभव निंबाळकर यांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की UPSCकडे वळावं असं कोणत्या वयात मनात आलं? खरं तर UPSC सारखी जी ध्येय असतात लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय झालेला चांगला असतो. माझ्याही बाबतीत तसं झालं. थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो. शालेय शिक्षण माझं बारामतीला झालं असल्यामुळे जो टिपिकल आपल्या निमशहरी भागांच्या मुलांमध्ये न्यूनगंड असतो तसा माझ्याही मनामध्ये होता. न्यूनगंड, पुन्हा बुजरेपणा आणि मार्क्स बरे मिळत असूनही आत्मविश्वासाचा अभाव, असे सगळे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स अशा ह्यांनी पछाडलेलं होतं. पण 10वीच्या सुट्टीमध्ये मला सद्गुरू वामनराव पैंचे ग्रंथ वाचण्यात आले. ते म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अंधार अंधश्रद्धेचा, आणि त्याच्यातून आपणच आपलं शिल्प कसं घडवू शकतो ते मला लक्षात आलं. प्रयत्नवादावर त्यांनी भर दिला होता. शास्त्रशुद्ध ती विचारसरणी खूप मला आवडली आणि मी पूर्ण पुस्तकं वाचून काढली आणि हळूहळू त्यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्यायला लागलो आणि अशातून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये चांगला बदल, विकसन मला होत गेलेलं दिसून आलं. आणि त्याच दरम्यान 12वीच्या सुट्टीमध्ये अविनाश धर्माधिकारी सर, जे चाणक्य मंडल परिवाराचे, त्यांचं व्याख्यान मी ऐकलं आणि तेव्हा मला तिथे कळालं की अशा काही स्पर्धा परीक्षा असतात UPSC MPSC सारख्या. तोपर्यंत माझ्या गावी पण नव्हतं. मी पण एखादं, आपण जे काय म्हणूयात त्याला, रूढार्थाने आपलं जे काही करिअर असतं तसं कदाचित सिलेक्ट करून इंजिनियर किंवा काहीतरी वाहत गेलो असतो. पण मला चांगली योग्य दिशा मिळाली योग्य वयामध्ये. आणि मग 12वीच्या परीक्षेनंतर मला सायन्समध्ये चांगले मार्क्स मिळून सुद्धा जो माझा आवडता विषय मॅथमॅटिक्स, गणित, त्याच्यामध्ये BSc करण्याचं ठरवलं. आणि त्याचा दुसरा फायदा असा होता की मला साईड बाय साईड UPSCचा सुद्धा अभ्यास करायचा होता. त्यामुळे दुहेरी त्याच्यातून फायदा साधला जाणार होता. अशा प्रकारे म्हणूयात की 12वीच्या सुट्टीत ठरलं. 3 वर्ष जीवनविद्येचं कार्य, चाणक्य मंडलमध्ये अभ्यास, BScचा अभ्यास, असं सगळंच ओव्हरऑल मी म्हणेन सगळ्या बाजूने व्यक्तिमत्व विकसन होत गेलं. म्हणजे तो बुजरेपणा गेला, आत्मविश्वास आला, इंग्रजी सुधारला, अशा खूप गोष्टी त्या दरम्यान घडत गेल्या. ते बिल्डिंग इयर्स होते. आणि मग जेव्हा ती 3rd इयर झालं, म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, BSc झाल्यानंतर मी पूर्णपणे गॅप घेतला 1 वर्षाचा, MSc न करता पूर्णपणे झोकून देऊन ती परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तशी झोकून देऊन परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला. कॉन्फिडन्स लेवल काय असू शकते आणि एखादं ध्येय ठरवल्यानंतर आपल्याला तिथे पोचायचंय हे एकदा जर मनाशी पक्क असलं तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून सुरुवातीला म्हटलं अनंत आमुची ध्येयासक्ती, ते यांच्याबद्दल सार्थ होते. पण मला सांगा की तुम्हाला मुळात वाचनाची आवड होती का? तुम्ही आता म्हटलात की मी वाचायला लागलो, तर तशी वाचनाची आवड होती का आधी? अगदी. मला लहानपणापासून खूप वाचनाची आवड होती. माझी आई खूप गमती जमती सांगते अजूनही की कुठेही गावी जायचं असेल तर मी नाका मुरडायचो, पण तेच जर मला पुस्तक घेऊन दिलं मी लगेच तयार व्हायचो आणि अशा प्रकारे वाचनामध्ये मी रंगून जायचो. पण थोडंसं मला इथे सूचित करू इच्छितो मी की स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ना, तिथे फक्त वाचन महत्त्वाचं नाही आहे. तिथं तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ची एक्झाम असते ती. त्याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू अशा 3ही टप्पे असतात.
आणि जरा खेदाचीच गोष्ट आहे की मराठी मुलं कुठल्या स्टेजला कमी पडतात तर तो एक इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. अच्छा. म्हणून वाचन हा त्यातला एक भाग आहे अभ्यासाचा, पण त्याचबरोबर तुमचं सर्वांगीण विकास, तुमची ओव्हरऑल आजूबाजूला जनरल अवेअरनेस ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो, सामान्य ज्ञान, अशा सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर विषय मांडण्याची कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी तिथं तपासल्या जातात. त्यामुळे वाचन हा त्याचा एक भाग आहे ज्याची थँकफुली म्हणजे मला आधीपासून आवड होती, त्याचा नक्कीच फायदा झाला आणि होतो. कारण आपण म्हणतो जसं स्पर्धा परीक्षांना दररोजचा 10-12 तासांचा अभ्यास ॲव्हरेज लागतो, तसा तुम्हाला करता आला आणि त्याचा पुढे नक्कीच फायदा होतो आणि आताही होतोय. पण UPSC परीक्षेला बसत असताना IAS की IPS असं काही ठरलं होतं? असं काही ठरलं नव्हतं. मी माझा टॉप प्रायोरिटी IAS होतीच, पण जेव्हा सिलेक्शन झालं आणि मी जॉईन केलं ट्रेनिंगच्या प्रोसेसमधून गेलो, आसाममध्ये जॉईन झालो, तेव्हा ते अगदीच आवडायला लागलं. नाही, कारण IPS म्हणजे तुम्हाला शारीरिक फिटनेस पण तेवढाच महत्त्वाचा असतो. सो त्या दृष्टीनं स्वतःच्या तब्येतीकडे, आरोग्याकडे लक्ष देत होता का सुरुवातीपासून? नाही, खरं ॲक्च्युली मी तेच सांगू इच्छितो की मी पूर्णपणे अभ्यास किंवा खेळलो तर फक्त क्रिकेट वगैरे एवढंच. अच्छा. असं काही फिजिकल ट्रेनिंगवरती माझा पूर्ण फोकस नव्हता. अच्छा. पण ते आमच्या IPSची जी नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला आहे, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी, तर त्याची खासियतच अशी आहे की ते तुम्हाला 1-1.5 वर्षाच्या ग्रोलिंग ट्रेनिंगमधून तावून सुलाखून आपण बाहेर पूर्ण पडतो. बदल तिथं सगळा घडतो. बदल घडलेला असतो त्याच्यातून. तुम्हाला कायद्याचं ज्ञानही शिकवताना एका बाजूला तुमची पर्सनॅलिटी पण त्या बाजूने तावून सुलाखून बाहेर निघते आणि त्याचा फायदा होतो पुढे. तुम्ही आता 6 जिल्ह्यांमध्ये आसाममध्ये काम केलेलं आहे पोलीस दलामध्ये. मुळात तुमचं कोणत्या प्रकारच्या पोलिसिंगवरती तुमचा विश्वास आहे? म्हणजे पोलिसिंग 2 प्रकारचं असू शकतं. एक तर गुन्हेगारांना त्यांना प्रबोधन करून त्यांचं मन आणि मतपरिवर्तन करता येतं असं म्हणणारा एक प्रवाह आहे, आणि दुसरीकडे आहे जो आपल्याकडे ट्रॅडिशनली छडी लागे छमछम सारखा, की त्यांच्यावरती कठोर कारवाई, अशा पद्धतीचं पोलिसिंग असतं. तुमचा कोणत्या पोलिसिंगवरती विश्वास आहे? मी थोडं वेगळं उत्तर देईल, कदाचित तुम्हाला डिप्लोमॅटिक वाटेल. माझ्या कुठल्याही चौकटीवर विश्वास नाही. त्यामुळे जिथे ज्याची गरज आहे त्या प्रकारचं पोलिसिंग तिथे आवश्यक आहे. असं म्हणतात ना की जशी प्रजा तसा राजा. ऑफकोर्स हे राजाचं उदाहरण इथे चुकीचं आहे, कारण आम्ही देशाचे जनतेचे सेवक आहोत. पण तरीसुद्धा ज्या प्रकारचं सिच्युएशन परिस्थिती असेल, जर का तुम्ही नक्षलवादाशी लढताय, आतंकवाद्यांशी लढताय, जर परिस्थिती तशी डिमांड असेल तर तुम्हाला त्या प्रकारचं पोलिसिंग करावंच लागतं, द्यावं लागतं. जसं आपण पाहिलं 26/11मध्ये किंवा इतर आपले जे संकट आहेत देशाच्या एकात्मतेसमोर, अखंडतेसमोर, बॉर्डर एरियाजमध्ये जे आहेत तिथे वेगळं पोलिसिंग लागेल. आणि तेच जर का अर्बन एरियाजमध्ये जिथे सामान्य आपले पांढरपेशी लोक राहतात तिथे कदाचित वेगळ्या पोलिसिंगची गरज आहे. त्यामुळे मी जे म्हणेन की जे पोलिसांची रोजीरोटी म्हणूयात किंवा ते त्यांचं मॅन्डेट जे आहे ते आहे म्हणजे प्रिव्हेन्शन, डिटेक्शन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम. त्याच्यामध्ये माझा सगळ्यात जास्त भर राहतो प्रिव्हेन्शनवरती. कारण गुन्हे रोखण्या, आता तुम्ही जे उदाहरण दिलं की जर का आता बघा क्राईम कोणी उठून सरळ करायला जात नाही. एकतर चुकीच्या संगतीमध्ये येतात त्याच्यामुळे घडतात, परिस्थिती तशी असते त्यामुळे घडतात. त्यामुळे तशी परिस्थिती जर आपण नियंत्रणात आणू शकलो, अवैध दारूवरती, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, अवैध दारूवरती जर आपण निर्बंध घातले, वचक बसवला, तर बऱ्यापैकी गुन्ह्यांचं प्रमाण कमी होतं. ड्रग्ससाठी सुद्धा खूप चोऱ्या माऱ्या केल्या जातात. ते आपल्याला गावी नसतं, पण आम्हाला ते स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे आहे त्यामुळे माहिती आहे. अशा वेळी जर का तुम्ही ड्रग्सच्या सप्लायवरती, जिथे सप्लायच नसेल मग आपोआप डिमांड पण कमी होत जाणार. अशा प्रकारे तुम्हाला काम करता येतं. त्याचबरोबर कम्युनिटी पोलिसिंग सुद्धा जिथे हवं तिथे वापरलं पाहिजे. म्हणजे आता आसामसारख्या ठिकाणी अंधश्रद्धा काही प्रमाणात आहे, चेटकिन म्हणून मारलं जातं, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला तिथे थोडासा कायद्याचा सुद्धा बडगा उगारला पाहिजे. त्याचबरोबर लोकांचं प्रबोधनही केलं पाहिजे, जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. तर ती तिकडे पण ह्या सगळं ज्ञान वापरता येतं. आणि असं तुम्हाला मिक्स ऑफ ऑल सगळे जिथे जशी परिस्थिती असेल त्याला तशी त्याच्यावर मात करण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी मला वाटतं आपल्यात आपण बदल घडवायला हवे. आसाममध्ये पोलीस दलाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं आहे? तशी एक मला सांगता येणार नाही, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. एका बाजूला आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला जो आतंकवाद जो आहे, तर त्याचं जे प्रमाण आहे, उल्फा, NDFB, वेगवेगळे बोडोचे गट आहे, त्याच्यानंतर उल्फाचे यातरिकी संघटन आहे, बाकी कार्बी आणि वेगवेगळ्या जनजातींचे काही काही त्यांचे डिमांड्स आहेत, त्याच्यातून काहींनी शस्त्रास्त्रांचा मार्ग अवलंबला आहे. त्याचबरोबर जे बॉर्डर डिस्प्यूट आहे, ज्याचा मी गेल्या वर्षीच त्याचा अनुभव, त्या मुद्द्याकडे येणार आहे, पण एक हाती अनुभव घेतला. तर असे हा एक मुद्दा आहे. ड्रग्सचा एक मुद्दा आहे ज्याच्यावरती आसाम पोलीस खूप काम करत आहे. तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये खूप ज्वलंत विषय हाताळला, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. की सायबर क्राईम हा अतिशय वाढत जाणारा आता ऑनलाईन फसवणुकीचा मुद्दा जो आहे तो पण खूप कळीचा बनलेला आहे. त्यामुळे असे खूप ऑर्गनाइज क्राईम, असे वेगवेगळे मल्टीफेरियस म्हणूयात ज्याला, असे चॅलेंजेस, अशी आव्हानं
बहुविध आव्हानं आसाम पोलिसच्या समोर आहेत सध्या. पण महाराष्ट्रामध्ये तुमची संबंध वाटचाल झाली, सगळं पूर्ण शिक्षण किंवा एकूणच तुमचं लहानपण, कॉलेजमधलं संपूर्ण आयुष्य हे सगळं महाराष्ट्रात गेलं. त्यानंतर एकदम आसामसारख्या तसं म्हटलं तर दुर्गम डोंगराळ अशा प्रदेशामध्ये गेल्यानंतर पहिले काही काळ तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास नाही झाला? त्रास नक्कीच त्रास नाही म्हणता येणार. मी म्हणेन की आगगाडी जशी रूळ बदलताना खडखडाट होतो तसा थोडा खडखडाट होणारच. आणि दुर्दैवाने आपल्याकडे वृत्तवाहिन्या म्हणा किंवा काही मीडियातल्याच लोकांनी असं त्याचं परसेप्शन केलेलं आहे आसामचं की प्रत्येक झुडपामागे जणू काही एक आतंकवादी आहे. नाही, आसाम खूप प्रगतिशील आहे, प्रगतीपथावर आहे. आणि मला तिथे गेल्यानंतर सुद्धा सुखद धक्के बसले. असे पण खूप चांगली चांगली ठिकाणं आहेत. आणि आपल्या मराठीशी खूप साधर्म्य असणारी आसामीज भाषा आहे, ती मला 6 महिन्यात शिकता आली. 6 महिन्यात ती आत्मसात केली. आणि जेव्हा तुम्ही तिथल्या लोकांची भाषा आत्मसात करता, संस्कृती आपलीशी वाटायला लागते, तेव्हा लोकही तुम्हाला सामावून घेतात. आणि माझं मगाशी तुम्ही जे विचारला प्रश्न त्याला जोडून आणि याच प्रश्नाच्या अनुषंगाने पण उत्तर आहे की एकही दिवस असा नाही पोलिसिंगमधला की जिथे लोकांच्या सहकार्याशिवाय आम्ही काम करू शकतो. लोकांचं सहकार्य प्रत्येक पावलापावल्यावर आम्हाला लागतं आणि ते तुम्हाला मिळायला लागतं जेव्हा तुम्ही लोकांसाठी ॲक्सेसेबल राहता. कारण लोकाभिमुख प्रशासन म्हणजे हेच. पण आसाममधल्या लोकांचा त्यांच्या पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे का? हो, आहे, नक्कीच आहे. आणि लॉ अबायडिंग सिटिझन्स ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो की कायद्याला सन्मान करणारी लोक पण आहेत. काही गट असतात, आपण त्यांना जनरलाइज नको करूया, ते अपवाद आपण सगळीकडे असतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती सगळीकडेच असतात. अगदी अगदी. त्यामुळे मला पण आसाममध्ये प्रामुख्यानं जे तुम्ही म्हटलात की एक असं चित्र आलेलं आहे की तिथे नक्षलाईट एरिया वाढत चाललेला आहे, आतंकवाद वाढत चाललेला आहे आणि तुम्ही सुद्धा काही अशा दहशतवाद विरोधी पथकांचं नेतृत्व केलं आहे. कोणकोणत्या अशा कारवाया करण्याची संधी मिळाली किंवा कराव्या लागल्या? तसे खूप वेगवेगळ्या ठिकाणी माझे पोस्टिंग झाले. म्हणजे आसाममध्ये डोंगराळ भाग आहेत, तसे अर्बन एरियाज आहेत, तसे 4 एरियाज आहेत, म्हणजे आयलंड्स आहेत. 2 तर जिल्ह्यांचा जिथे SP होतो तिथे सदिया आणि माजुली. सदियामध्ये तर कट ऑफ होता, त्यामुळे आम्हाला बोटीतून प्रवास करावा लागायचा. बोट बऱ्याच आमची अडकलेली आहे रात्रीच्या वेळेला सुद्धा, आणि रेस्क्यू करावं लागलेलं आहे. अशा पण खूप प्रसंग आम्ही अनुभवलेत. त्याचबरोबर पूरपरिस्थितीसुद्धा त्या आयलंड म्हणजे बेटांवरती खूप भयंकर होते. अशा परिस्थितीतून आम्ही मार्ग काढलेला आहे. अशा प्रकारचे खूप वेगवेगळे अनुभव त्याने अनुभवाने खरं तर समृद्ध होत गेल्यासारखं झालं आहे. त्यामुळे असे खूप वेगवेगळे अनुभव असतात ज्याच्यात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावाव्या लागतात. तुम्हाला आसाम राज्याच्या DGPंकडून सुद्धा काही पारितोषिकं मिळालेली आहेत, कशाबद्दलची होती ती? पहिल्याच पोस्टिंगमध्ये जेव्हा एकशिंगी गेंड्याची तस्करी, हा काझिरंगा अभयारण्य, त्याच्यातला एक मोठा ज्वलंत प्रश्न होता. तिथे गेल्यानंतर आम्ही ती मोहीम आम्ही हाती घेतली आणि त्याचं नेतृत्व केल्याबद्दल मला तो पुरस्कार मिळाला. 1 महिन्यामध्ये आम्ही 30च्या वर तस्करांना पकडलं, त्यांचे दारुगोळा शस्त्रास्त्र जप्त केली, त्यांना जेरबंद केलं, कायद्याने जी काही कारवाई करायची होती ती केली, त्याबद्दल पारितोषिक मिळालं. क्या बात आहे. आता आपण बोलत असताना मगाशी तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतः या दहशतवाद विरोधी पथकामध्ये काम करत असताना तुमच्या जीवावरती पण बेतलं होतं. म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की वैभव निंबाळकर हा एक महाराष्ट्रीयन सुपुत्र, महाराष्ट्रीयन मुलगा आसाममध्ये जातो आणि तिथल्या दहशतवाद्यांशी, तिथल्या नक्षलवाद्यांशी जेव्हा लढतो त्यावेळेला गेल्या वर्षी त्यांना स्वतःला गोळी खावी लागली आणि त्यामुळे आजही वैभव निंबाळकर चालत असताना अजूनही काठीचा वापर करतायत. काय नेमकं झालं होतं? मी कचार या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना मला जस्ट जॉईन होऊन 2-1 महिन्यात झाले होते. त्या 2 महिन्यामध्ये आम्ही जवळपास ड्रग्सच्या अगेन्स्ट जी कारवाई केली, अभियानं राबवली, त्यामध्ये 8 ते 10 कोटी बाजारमूल्य असलेली ड्रग्ज आम्ही पकडले होते. त्यामुळे बरेच हितसंबंधही दुखावले होते. आणि अचानक त्याचबरोबर आसाम आणि मिझोराम या 2 राज्यांमध्ये जी सीमा आहे त्यातला वाद उफाळला. आणि म्हणजे जेव्हा ही घटना घडली 26 जुलै 2021, त्याच्या 10-15 दिवस आधीच तो वाद बऱ्यापैकी पेटत होता. आम्हाला ते जाणवत होतं. बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण नेमकं 26 जुलैला जे आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली, एविक्शन विरोधी, तर तेव्हा जेव्हा आम्ही गेलो तिथे कलेक्टर आमचे, त्यानंतर ॲज SP मी स्वतः, आमचे सिनियर पोलीस अधिकारी आणि आमचा सगळा तो लवाजमा, नॉन लिथल ज्याला आपण म्हणतो, सगळी अशी सामुग्री घेऊन आम्ही गेलो होतो. कारण आपल्या 2 राज्यांमधला हा प्रश्न आहे, निगोसिएशनने सॉल्व्ह होईल असं वाटत होतं. पण दुर्दैवाने आम्ही सकाळपासून ती मोहीम हाती घेतली असताना वातावरण पेटत गेलं आणि तिकडून वेगवेगळ्या प्रकारच्या समाजकंटकांना वाव मिळत गेला.
आणि हळूहळू असं जाणवायला लागलं की दगडफेकही होते. दगडफेक आम्ही दिवसभर दगड पण झेलत होतो अंगावरती. बापरे. बुलेट प्रूफ आणि सगळे जॅकेट्स आम्ही ते घालून होतो. तरीसुद्धा आम्हाला विश्वास होता की आपण निगोसिएशननी सॉल्व्ह करू शकू. पण दुर्दैवाने अचानक गोळीबार सुरू झाला पलीकडच्या दिशेने. आणि बरं. त्याच्यामध्ये आमची जी तुकडी होती, पुढे मी लीड करत होतो आणि माझ्याबरोबर एक 15-20 जणांची टीम होती. अचानक त्या फायरिंग झोनमध्ये आम्ही आलो. अरे बाप. आणि जेव्हा अचानक फायरिंग सुरू झालं तेव्हा आम्हाला आडोसा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तिथे 2 मोर्चे होते सँडबॅग्सने बनवलेले, वाळूच्या पोत्यांनी. आणि त्याच्यामध्ये आम्ही कसाबसा आडोसा घेतला, लपून बसलो आणि फोनाफोनी लगेच सुरू केली की अचानक सुरू झाला होता. त्यामुळे जे शेजारचे SP होते, फायरिंग एक्सपेक्टेडच नव्हतं. अगदीच नव्हतं, कारण हा 2 देशांमधला वाद नाहीच नाहीये, आहे अगदी बरोबर. आणि 2 राज्यांमधली सीमा आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण ती परिस्थिती तशी चिघळली. अचानक फायरिंग सुरू झालं आणि जागा कमी असल्यामुळे आमचे अवयव म्हणजे बॉडी पार्ट्स एक्सपोज राहिले. अरे बाप. आणि त्याच दरम्यान माझ्या पायाला, मांडीला गोळी लागली बाप. आणि मला हाड फुटल्याचा आवाज आला तिथेच. आणि प्रचंड वेदना, मरणप्राय यातना ज्याला आपण म्हणतो, तशा त्या मला जाणवल्या एकदम सगळ्या अंगामध्ये. आणि मी तिथंच पॅरलाइज झालो. पण त्या अवस्थेत सुद्धा मला लक्षात होतं, भान होतं की आपल्या टीमचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे. सगळ्यांना रेस्क्यू इथून होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिला आधी गोळीबार थांबला पाहिजे. मग मी फोनाफोनी सुरू केली त्या वेदनेत सुद्धा. आणि ती फोनाफोनी चालू असताना मग सगळ्या सिनियर्सना आणि सगळ्यांना सांगून पलीकडच्या बाजूने गोळीबार थांबेपर्यंत 45 मिनिटं गेली होती. ते 45 मिनिटं गोळीबार अक्षरशः आम्ही झेलत होतो. बाजूला मला ते गोळ्या लागून माती उडताना दिसत होती. म्हणजे एखादी गोळी इकडे तिकडे येण्याचा अवकाश आणि वेगळं काहीतरी झालं असतं. बापरे. मलाही गोळी अशा ठिकाणी लागली जिथून 1-1.5 इंचावरती महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आपल्या नसा सुरू होतात. त्यामुळे फक्त 1-1.5 इंचाचं अंतर इकडे तिकडे असतं तर वेगळी गोष्ट झाली ती. आणि माझा जो बॉडीगार्ड होता, माझ्या शेजारीच होता, म्हणजे अंगाला चिकटून होता, त्याला दुर्दैवाने 8-10 गोळ्या लागल्या आणि त्याचा रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. असे टोटल 6 आसाम पोलीसचे जवान त्या दिवशी शहीद झाले. पण त्या परिस्थितीत त्या 45 मिनिटामध्ये मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला की सद्गुरू वामनराव पै, त्यांची प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मनामध्ये ही बॅक ऑफ द माइंड चालू होती बॅकग्राऊंडमध्ये. आणि त्याचा फायदा मला असा झाला की पूर्ण त्या 45 मिनिटात मी सकारात्मक राहिलो. माझं तिथे अवसान गळालं नाही. सकारात्मक राहिल्यामुळे मला एकदाही मनात विचार असा आला नाही की आपण याच्यातून वाचणार का नाही, इतकी ती भयानक परिस्थिती असताना सुद्धा. आणि त्याच्यातून मला फोनाफोनी करण्याचं बळ मिळालं. मला काही सिनियर ऑफिसर्सने फोन करून सुचवलं की तू रोल होऊन मागे ये, आम्ही तुला रेस्क्यू करू. पण अगेन आपल्या, पुन्हा एकदा मी सांगेन की आपल्या मातीत ज्यांची प्रेरणा आहे, शिवाजी महाराज, त्यांचं रक्त आपल्यामध्ये आहे, ती प्रेरणा आहे आपल्यामध्ये. त्यामुळे माझ्या टीमला सोडून जाणं मला बरोबर वाटत नव्हतं. सगळ्यांचं रेस्क्यू होणं महत्त्वाचं होतं. तिथून सुखरूप त्यांना पूर्ण टीमला वाचवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी म्हटलं की सर तुम्ही बुलेट प्रूफ गाडी पाठवा. आणि तशी CRPFची बुलेट प्रूफ गाडी आली. 45 मिनिटांनी गोळीबार थांबला. त्यांनी आम्हाला सगळ्यांना रेस्क्यू केलं, वाचवलं. आणि जेव्हा रेस्क्यू केल्यानंतर सुद्धा आम्ही बॉर्डर एरियामध्ये असल्यामुळे, सीमेवरती असल्यामुळे पहिलं प्रथमोपचार मिळाला. तिथून पुढे जवळपास 3 तास लागले. बापरे. म्हणजे 3 तासानंतर आम्हाला प्रथमोपचार मिळाले. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा ब्लड लॉसमुळे, रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. मलाही खूप उशिराने मिळाल्यामुळे हिमोग्लोबिन एकदम डाऊन झालं. पण तरीसुद्धा पुन्हा त्या प्रवासामध्ये सुद्धा प्रार्थना आणि मनाची खंबीरता. एक्झॅक्टली. म्हणजे महत्त्वाची. पॉझिटिव्हिटी किती महत्वाची असते आणि त्याचबरोबर आपले संस्कार किती महत्वाचे असतात. वैभव निंबाळकर, सॅल्यूट, सलाम. Thank you, पण मग त्यानंतरच आपल्याला भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पराक्रम पदक मिळालं का? हो, म्हणजे ही घटना घडली ही 26 जुलै. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की कोल्हापूरमध्ये आलेले आज हे वैभव निंबाळकर यांचा हा संपूर्ण प्रवास ऐकताना अंगावर काटा येतो. आणि आपल्या मराठी मातीत जन्मलेल्या एका तरुणाला केंद्र सरकारकडून पराक्रम पदक मिळतं, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण ते याच घटनेबद्दल मिळालं होतं. हो, या घटनेनंतर मिळालं. त्याचबरोबर 15 ऑगस्ट 2021ला मुख्यमंत्र्यांकडूनही पदक आसामच्या मिळालं. मुख्यमंत्र्यांकडून. हो. अच्छा. पण तुम्ही आता सगळं जे बोलत असताना वारंवार सांगताय की तिथे ड्रग्सचा आसाममध्ये खूप मोठा व्यवसाय किंवा 2 नंबरचे व्यवसाय चालू असतात. का? याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण बऱ्यापैकी आसामला जे शेजारी लाभलेले आहेत, हां. ते तिथून बऱ्यापैकी तो रूट येतो. बऱ्यापैकी पोलिसांनी कारवाई करून तो आता बंद केलेला आहे. आणि त्याच्यावर खूप सतत अभियानं त्याच्या विरुद्ध चालू असतात. आणि त्यामुळे आसाम पोलिसचा रोल इथे, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं की एक जे तुम्ही बघितलं तर स्केल केवढं प्रचंड आहे. 2 महिन्यामध्ये जर 10 कोटी बाजार मूल्यांची वाहतूक थांबवण्यात आली तर
नसती थांबवली तर तिथून पुढे मी नेहमी असाच विचार करतो की माझ्यासारखे कितीतरी तरुण त्या नशेच्या आहारी जाऊन वाया गेले असते. त्यामुळे ती आपली फक्त पोलिसीच नाही तर एक सामाजिक जबाबदारी पण आहे. अशा प्रकारे मी त्याकडे बघतो. एक संवेदनशील आणखीन थोडासा नाजूक प्रश्न विचारतो. भारतासमोर किंवा जगासमोर सगळीकडेच आता दहशतवाद हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणून उभा आहे. तुमच्या दृष्टीनं एक IPS ऑफिसर म्हणून सीमेपलीकडचा दहशतवाद आणि सीमेच्या आतला नक्षलवाद गंभीर काय? हा खूप विस्तृत प्रश्न आहे. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. याच्यावरती खरं बोलण्यासारखे कंगोरे खूप आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त आपण कायद्याच्या दृष्टीने मला वाटते पाहता कामा नये. त्याला खूप कंगोरे आहेत. जशी आपली काय म्हणूयात त्याला आर्थिक परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती, त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी, खूप गोष्टींचा त्याच्यामध्ये संगम आहे आणि ह्या प्रश्नांवरती उत्तर फक्त कायदेशीर नक्कीच नाही आहे. नक्षलवादाचं जर आपण उदाहरण घेतलं तर अतिशय खूप यशस्वी अभियानं आपल्या भारतातल्या अनेक राज्यांमध्ये राबवले गेलेले. त्याचा चांगला त्याला फायदाही त्यांना दिसून येतोय. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आंध्र आहे, कर्नाटक असेल, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली असेल, उत्तराखंड, झारखंड असेल, सगळीकडेच हा नक्षलाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललाय. म्हणून ह्याच्यावरती सोल्युशन काय? त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे एक मोठं सोल्युशन आहे. त्याच्यासाठी त्यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणं, त्यांना रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून देणं आणि ते टिकाऊ ठेवणं, हे दोन्ही अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आसाममध्ये सुद्धा काम करताना उल्फाचे जे अतिरेकी सरेंडर व्हायचे, शस्त्रास्त्रांसहित सरेंडर व्हायचे, बऱ्याचदा ते रिलॅप्स झालेले पण आम्ही पाहिले की त्यांना आयडिओलॉजिकली पुन्हा एकदा ते अट्रॅक्ट झाले, तिकडे आकर्षित झाले आणि पुन्हा जॉईन केले. तुरळक उदाहरणं पण तरी सुद्धा आहेत. त्यामुळे एका मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना ते टिकवणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पूर्ण समाजानेच ती जबाबदारी घ्यायला हवी, फक्त सरकारचंच ते काम नाही. आणि अशा प्रकारे मी म्हणेन की आसामचंच उदाहरण पुन्हा एकदा सांगेन. उल्फाचा जो मोठा बिमोड कशामुळे झाला तर त्यांना जो सामाजिक पाठिंबा, लोकांचा पाठिंबा मिळत होता तो पूर्णपणे जेव्हा नामशेष झाला. एका 15 ऑगस्टच्याच कार्यक्रमामध्ये धेमाजी नावाच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला उल्फाने आणि तिथे शाळकरी मुलांचे मृत्यू झाले. तेव्हा लोकांना लक्षात आलं की त्यांचा हा विद्रूप चेहरा, तेव्हा लोकांचा पाठिंबा कमी झाला आणि तिथून खरी उतरती कळायला लागली. त्यामुळे मला वाटतं सामाजिक सुद्धा खूप भूमिका महत्त्वाची आहे. मगाशी तुम्ही बोलताना कम्युनिटी पोलिसिंग हा शब्द वापरला होता. अशा प्रश्नांकडे बघत असताना किंवा प्रश्न सोडवत असताना, म्हणजे नक्षलवाद असेल किंवा ड्रग्सचं एक रॅकेट असेल, तर याच्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगचा वापर करता की अन्य कुठे करता? कम्युनिटी पोलिसिंगचा ड्रग्सच्या बाबतीत सुद्धा आहे. जसं तुम्ही पहिल्याच प्रश्न जो तुमचा होता रिफॉर्मेटिव्ह, अगदीच जो ड्रग्स सेवन करणार आहे तो दोन्ही आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तो कल्प्रिट सुद्धा आहे, म्हणजे गुन्हेगार सुद्धा आहे आणि व्हिक्टिम सुद्धा, दोन्ही आहे सामाजिक दृष्टीने. त्यामुळे आपल्याला फक्त कायद्यानेच केलं तर पुन्हा पुन्हा तिकडे वळण्याची प्रवृत्ती आपली कुणाचीही वाढू शकते. त्यामुळे त्याला पूर्ण रिफॉर्म सुद्धा करायला हवं आणि ती पोलिसांची जबाबदारी आहेच आहे. आणि त्याच्याबरोबर शासनाचे वेगवेगळे विभाग सुद्धा असतात, समाज कल्याण विभाग असतो, वेगवेगळे असतात, त्यांच्या स्कीम्स असतात. त्या जर आपण व्यवस्थित एफिशियंटली राबवू शकलो तर मला वाटतं त्याच्यामध्ये खूप फायदा होऊ शकेल. आणि ही जी व्याधी आहे, अवैध दारू, त्याचबरोबर अवैध हे ड्रग्ज आहेत, तर मला वाटतं त्याच्यावरती रिफॉर्मेटिव्ह सुद्धा ॲक्शन बरोबर आहे, आवश्यक आहे, जेवढी कायद्याची पण आवश्यक आहे. तुम्ही आसाममध्ये काम करत असताना काही अभिनव उपक्रम पण सुरू केले आहेत. ओपन ऑफिस, रक्षक, आस्था अशी मी नावं वाचलेली आहेत. काय आहेत हे उपक्रम नेमके? ओपन ऑफिसची गंमत अशी आहे की मला कधी येऊन तुम्हाला भेटू शकतो. आपला नॉर्मल सामान्य माणसाचा अनुभव असतो की गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही सिनियर ऑफिसरकडे गेल्यानंतर चिठ्ठी द्यावी लागते. आधी व्हिजिटिंग आवर्स ठरलेले असतात, त्या चिठ्ठी द्यावी लागते, तर तुमचं काम लिहावं लागतं, तुमचा पत्ता, ऍड्रेस, कुठून आलाय, कशासाठी आलाय, सगळं लिहावं लागतं. आणि मग पूर्ण चाळणी त्याच्यात लावून, फिल्टर लावून तुम्हाला जर का वरिष्ठांची मर्जी असेल, परवानगी असेल तर तुम्ही भेटू शकता. बरोबर, अगदी बरोबर. मला लक्षात आलं की एकतर आसाममध्ये जिल्हे मोठे दुर्गम एरियातून सुद्धा लोक भेटायला येतात आणि काही कारणाने जर का अवेलेबल नसेल तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ओपन ऑफिसची कन्सेप्ट अशी होती की कुठलीही चिठ्ठी पाठवण्याची गरज नाही, सामान्य माणूस थेट जाऊन SP च्या चेंबरमध्ये येऊ शकतो आणि त्याचे बरेचसे फायदे आहेत. एकतर लोकाभिमुख प्रशासन, विश्वास वाटायला लागला की आपण आपल्या मनातली कोणतीही गोष्ट थेट पोलीस अधीक्षकांना जाऊन सांगू शकतो आणि आपली अडचण पोलीस अधीक्षक ऐकून घेत आहेत. याच्यातूनच माणसाला सगळ्यात मोठा दिलासा मिळतो. त्यांना दिलासाही मिळतो आणि कनिष्ठांवरती वचकही बसतो की त्यांना सगळ्या गोष्टी आता ते फिल्टर करून SP महोदयांना सांगत नाहीत. कारण लोकांकडून जेव्हा माहिती मिळते आणि तो स्रोत प्रचंड असतो आणि अशा माहितीमुळेच नंतर मी माझा व्हॉट्सअप नंबर पण पब्लिसाइज केला, प्रकाशित केला आणि त्याच्यातून सुद्धा खूप माहिती मिळायला लागली. अवैध दारू कुठे चालते,
कुठे हे सगळे कोण वाहतूक करतं, व्यवसाय करतं, अशा सगळ्या माहिती घर बसल्या मिळायला लागली. त्यामुळे ओपन सोर्स इंटेलिजन्सचे स्रोत तिथून मला वाटतं ओपन झाला. आणि रक्षक काय आहे? रक्षक म्हणजे ॲक्च्युली जी आपला समाजामध्ये दुर्दैवाने स्त्रियांवरती होणारे जे अत्याचार आहेत, हॅरॅसमेंटपासून ते अगदी रेपपर्यंत जे काही भीषण गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये हॅरॅसमेंट हा खूप महत्त्वाचा मला वाटतं फॅक्टर आहे, जो बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो. आणि त्या पीडितेला बऱ्याचदा विश्वास बसत नाही, प्रशासनावरती विश्वास बसत नाही, जेव्हा अशा अनुभवातून सतत जावं लागतं. त्यामुळे महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी मी ही तयार केलेली मोहीम होती. रक्षक म्हणजे ज्या फक्त महिला पोलिसांचं स्क्वॉड तयार केलं सिव्हिल ड्रेसमध्ये, निर्भया पथक आपण महाराष्ट्रात केलेलं आहे तसं. आणि त्यांना ज्या बस स्टेशन्स म्हणा, स्कूल्स, कॉलेजेस अशा ज्या गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी, बाजारपेठा अशा ठिकाणी ठेवलं आणि त्यांना पाळत ठेवायला सांगितलं. आणि त्याच्यातून इतकी वचक बसली की हे गुन्हे पूर्णपणे थांबले. आणि ग्राम पोलीस दल भरारी पथक काय आहे? ग्राम पोलीस दलाचे भरारी पथक आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे, दुर्दैवाने पोलिसांकडे साधन सामुग्रीचा अभाव असतो, मॅनपॉवर मनुष्यबळाचाही अभाव असतो. त्यामुळे जे आपल्याकडे पोलीस पाटील संकल्पना आहे महाराष्ट्रामध्ये, तसं तिथे विलेज डिफेन्स पार्टीज आहेत. त्यामुळे ग्राम सुरक्षा दल आहेत. आता ग्राम सुरक्षा दलाला पोलीस अधीक्षकाशी त्यांचं फारसा ताळमेळ नसतो, पण जर पोलीस अधीक्षक त्यांना जाऊन भेटले किंवा त्यांची एखादी मीटिंग घेतली, त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही प्रशासनाचा भाग आहात, तर त्यांना एक उत्साह वाटतो. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही एक युनिफॉर्म घालून दिला, त्यांना गाड्या ज्या काही होत्या अवेलेबल त्या करून दिल्या आणि त्यांचं एक भरारी पथक नेमलं, जेणेकरून ज्या ग्रामीण भागात होणाऱ्या गुन्ह्यांवरती त्याचा वचक बसावा. बीट पेट्रोलिंग त्याच्या दृष्टीने तो विचार होता आणि त्याचाही खूप चांगला फायदा झाला. महाराष्ट्राच्या तुलनेत आसाममधला क्राईम रेट जास्त आहे, कमी आहे? आणि जास्त असेल तर तो कोणत्या सेक्टरमधला जास्त आहे? खरं ॲक्च्युली ही टेक्निकल माहिती मला एवढी नाही आहे, कारण NCRBचा आपण डेटा चेक करायला हवा. पण काही बाबतीत नक्कीच आसाममध्ये वेगळे समस्या आहेत. जसा मी मगाशी म्हटलं की बॉर्डरच्या समस्या आहेत किंवा जे ऑर्गनाइज क्राईम आहेत. आणि आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे व्हाईट कॉलर क्राईम्स आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे, तितक्या प्रमाणात आसाममध्ये नाही आहे. अशा कंपॅरिझनमध्ये आपण करू शकतो. आणि एक कळीचा प्रश्न, ओव्हरऑल सगळीकडेच असं म्हटलं जातं की प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्यावरती असलेला राजकीय दबाव, आसाममध्ये काय परिस्थिती आहे? फ्रीली काम करायला खरोखर मिळतं का? तुम्ही आता इथं महाराष्ट्रात कोल्हापुरात आहात, त्यामुळे मोकेपणाने बोलू शकता. अगदी नाही, कुठेही गेलं तर मी हेच सांगतो की आपल्या ज्या लोकशाहीची हीच खासियत आहे की जे 4 स्तंभ आहेत त्याच्यामधले प्रत्येक स्तंभाचं आपापलं काम आहे आणि ते त्यांचं काम करायला त्यांची भूमिका असते. बऱ्याचदा असे पण अनुभव येतात की त्यांचे क्लॅशेस होण्यासारख्या परिस्थिती उद्भवतात. पण इथे मला वाटतं जेव्हा आपण कायदा आणि संविधान श्रेष्ठ मानून जर काम करायला गेलो तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. समस्या कुठे येतात? जेव्हा पर्सनल इगोज किंवा अवैध किंवा इलिगल जर का काही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर वेस्टेड इंटरेस्टनी जर काही करायला गेलो तर तिथे फसण्याचे धोके खूप असतात. त्यामुळे सुरुवातीपासून जर हे सूत्र ठेवलं आणि बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही सर्व्हिसमध्ये बऱ्यापैकी सिनियर झालो, त्यामुळे आपली इमेजच बऱ्याचदा काम करते. तुमची जी इमेज प्रतिमा तयार होते ती तुम्ही एखाद्या जिल्ह्यात जॉईन करायच्या आधीच तिथपर्यंत पोहोचलेली असते, तीच तुमचं 50% काम करते की हा अधिकारी ऐकणारातला किंवा नाही. त्यामुळे बऱ्याचदा जण वाटायला जात नाही. आणि जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मला वाटते कायदा आणि संविधान जर डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर यू कॅन वेदर द स्टॉर्म. आणि तुम्हाला तिथून म्हणजे त्यावेळेला कदाचित तुम्हाला मनस्थिती हे चलबिचल होईल किंवा द्विधा मनस्थिती येऊ शकते, पण अशा वेळी जर आपण आपले विचार क्लिअर असतील तर त्याच्यातूनही सहज मार्ग काढू शकतो. आणखीन एक प्रश्न असा आहे, वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही IPS झाला म्हटलं तर ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे, काल आलेलं हे कोवळं पोरगं हे आम्हाला काय शिकवणार असं म्हणणारे किंवा अशी मानसिकता असणारे तुम्हाला कोणी त्रास देणारे कोणी भेटले का? खूप चांगला प्रश्न आहे हा. खरं तर मला असा अनुभव आला नाही. उलट माझे ज्युनियर्सच मी जे कुजबूज चालायची त्यांना वाटायचं मला असं मी येत नसावं, पण मला सगळं शिकल्यामुळे येत होतं. सगळेजण सांगायचे साहेब तर एकदम तरुण आहेत. आणि बऱ्याचदा असं झालं की माझे आई वडील आसाममध्ये असताना वडिलांना सॅल्यूट केलेलं आहे लोकांनी, कारण त्यांना वाटायचं की तेच ऑफिसर आहेत. अशा गमती जमती घडतात. पण मी म्हणेन की माणूस वयाने नाही आपल्या कामाने मोठा होतो. त्यामुळे जर तुमचं काम चांगलं असेल तर ते सर्वदूर पोहोचतं आणि ते तुमच्यासाठी काम करतं. तुम्ही आता किती वर्ष आहे आसाममध्ये? मला आता सर्व्हिसमध्ये 13 वर्ष झाली, त्यातली 10 पेक्षा जास्त मी वर्ष आसाममध्येच आहोत. आसाम केडर असल्यामुळे तुमच्या संपूर्ण आजवरच्या प्रवासावरती आयुष्यावरती सर्वाधिक प्रभाव कुणाचा?
मी जसं मगाशी ज्यांचं वामनराव पै. सद्गुरू वामनराव पै आहेत, त्यांचे आता चिरंजीव प्रल्हाद वामनराव पै, त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे, ज्याच्यामुळे आज इथे मी तुमच्यासमोर आहे. त्याचबरोबर मी बसू शकलोय, बोलू शकतोय, ते आईवडिलांमुळे, ज्यांनी शिक्षण संस्कार दिले, त्यांचा खूप प्रभाव आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये, म्हणजे फक्त ह्या वर्षामध्येच नाही, सर्व्हिस जॉईन केल्यापासूनच माझी पत्नी, मुलगी आणि माझी पूर्ण फॅमिली, माझी बहीण, बहिणीचे मिस्टर, या सगळ्यांचा इतका फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आमच्या सेवेमध्ये. किरण बेदींचं एकदा लेक्चर झालं होतं आमच्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये. त्यांनी सांगितलेलं की पोलीसमधला कुठलाही एक माणूस पोलीस सेवेत नसतं, पूर्ण त्याची अख्खी फॅमिली असते. कारण ज्या मॉरल सपोर्ट असला तरच आपल्याला काम करण्यासाठी बळ मिळतं. खरं, अगदी खरं. या सगळ्यांच्या मुळेच मी आज इथे आहे. आणि जे काही गेल्या वर्षभरामध्ये ज्या अनुभवातनं गेलोय मी, त्या अनुभवातनं हे सगळे गेलेले, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. गेले वर्षभर तुम्ही गोळी लागल्यानंतर उपचार घेत होता, आणखीन आता लंगडत लंगडत चालायला लागलेला आहे. किती काळ झोपून काढावं लागला? सुरुवातीला जेव्हा 26 जुलैला ही घटना झाल्यानंतर 24 तासामध्ये मला एअरलिफ्ट केलं, एअरफोर्सचं विमान. त्यातून मी मग मुंबईला पोहोचलो. मुंबईला कुकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचार झाले, 2 सर्जरी झाल्या. 2 सर्जरीनंतर ICUमध्ये ज्या 2 सर्जरीमधला जो गॅप पिरियड होता, तिथे मी बसून काढावे लागले. आणि पुढचे 2-3 महिने तरी खूप स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स होते. नंतर हळूहळू फिजिओथेरपी आणि ज्या रेजिमेनमधून मी जात गेलो आणि त्याच्यातून हळूहळू ती शक्ती परत येत गेली. त्यावेळी कधी वाटलं नाही असं मनात एकदा पण विचार नाही आला की कशासाठी आपण IPS केला असं? बऱ्याचदा म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडू शकेल की IPS झाल्यानंतर सुद्धा हे करावं लागतंय का, म्हणजे गोळी घ्यायला लागते. तर तसं नाही आहे मित्रांनो. मी त्याला असं उत्तर देईन की संघर्ष सगळ्यांना आहे, तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, पण संघर्षातून मुक्ती नाही. की मी आता IPS झालो, IS झालो म्हणजे मला एकदम लाईफ इज अ बेड ऑफ रोजेस असं नसतं. तुम्हाला सुखदुःखाचे प्रसंग सगळ्यांनाच संत महंतांवरती आले, आपल्यावरती आपण किस झाडकी पत्ती. त्यामुळे ह्या प्रसंगातून उलट मी ज्या ज्या गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये हीच एक महत्त्वाची गोष्ट की वर्तमान काळात राहायला मी शिकलो, वस्तुस्थितीचा स्वीकार करायला शिकलो. सद्गुरूंचं एक वाक्य आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वस्तुस्थिती ॲक्सेप्ट केली, त्याचा त्रागा न करता, तर तुम्हाला नक्कीच मार्ग चांगला दिसू शकतो. त्याचबरोबर सकारात्मकता, विश्वप्रार्थना आहे, वेगवेगळ्या साधना, शरीर साधना, विश्वप्रार्थना मी करत राहिलो. त्यामुळे माझ्या मनामध्ये मन स्थिर राहायला, खंबीर राहायला मदत झाली. आणि मी खरंच इथे तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की जसा हा फिजिकल पेन्स म्हणजे शारीरिक यातनांचा, वेदनांचा प्रवास आहे ना, मला वाटतं तसाच किंवा त्याहून जास्त कठीण हा मानसिक सुद्धा प्रवास असतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे जगातही जसा संघर्ष आहे तसं मनातही आहे. ते मन खंबीर राहायला, जे डॉक्टर लोक सांगतात PTSD, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स होतात अशा घटनेत प्रसंगातून गेल्यानंतर, पण तसं माझ्या बाबतीत झालं नाही. अगेन थँक्स टू माझ्याकडे ही जीवनविद्या असल्यामुळे, आईवडिलांचे संस्कार असल्यामुळे, आणि हा सकारात्मकता, वस्तुस्थितीचा स्वीकार, वर्तमान काळात राहण्याची ही सवय, ती मला याच्यातून ह्या गेल्या 1 वर्षामध्ये खूप कामी आली. शेवटच्या टप्प्याकडे मुलाखतीच्या, तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह आहात, सगळीकडे सकारात्मक बघता, तुमची विचारांची बैठक उत्तम आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात की ज्याचा प्रचंड त्रास होतो, राग येतो? खूप चांगला प्रश्न आहे. खरं माझा सुरुवातीला म्हणजे आता तुम्हाला दिसतंय, पण जेव्हा मी आसाममध्ये जॉईन झालो तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये कुठलीही पोलिसांची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे जेव्हा एखादा गुन्हा घडायचा किंवा एखादी विवाहिता तिचं आत्महत्या, असे दुर्दैवी प्रसंग बघायचो, स्वतः क्राईम सीन व्हिजिट करायला आम्हाला जावं लागतं, अशावेळी मनावर खूप परिणाम व्हायचा आणि रात्री झोप पण लागायची नाही. म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये वर्क लाईफ बॅलन्स ते मला जमायचं नाही. पण हळूहळू प्रयत्नातून, जीवनविद्या वापरून मला ते हळूहळू जमायला लागलं आणि त्याच्यातूनच मला वाटते मी शिकत गेलो. आणि अजूनही ज्या गोष्टींचा राग येतो ते म्हणजे मला वाटते आपण सगळेच समाजाच्या प्रती, देशाच्या प्रती ऋण आपलं असलं पाहिजे, कर्तव्य असलं पाहिजे. जेव्हा त्याच्या कर्तव्यामध्ये कुचराई दिसून येते, मग ते कनिष्ठांची असो, कुणाची असो, किंवा साधारण आपण सामान्य जनता जेव्हा नियम आपल्यासाठी बनवलेले आहेत, वाहतुकीचे म्हणा, कुठलेही म्हणा, ते सहज तोडतो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, ते मला वाटते तो पण एक प्रकारचा भ्रष्टाचारच. हो, एक्झॅक्टली. त्यामुळे मला वाटते अशा गोष्टीतून आपण शिकायला पाहिजे. आपल्या जर खरंच देशाला उन्नत आणि प्रगती पथावर न्यायचं असेल तर मला वाटते फक्त पोलीस दलात किंवा IAS IPS होण्यामध्ये किंवा आर्मीतल्या लोकांचंच ते फक्त कर्तव्य असं नाही.
प्रत्येकानं आपापलं कर्तव्य नीट बजावणं हीच देशसेवा आहे. मला वाटते जेव्हा आपण ते करत नाही तेव्हा आपण खूप मोठी प्रतारणा करत असतो. प्रत्येकानं आपापलं काम चोख नीट करणं, कर्तव्य बजावणं ही सुद्धा देशसेवा आहे. वैभव निंबाळकर यांनी ज्या प्रामाणिकपणानं, तळमळीनं गेले अर्धा तास ते बोलतायत, आपला संपूर्ण जीवन प्रवास उलगडून दाखवला, ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की इंडियन आयडॉल हे फक्त काही टी व्हीवरतीच बघायचे नसतात, तर ते असे प्रत्यक्षात आयुष्यात सुद्धा भेटू शकतात. आणि इंडियन आयडॉल हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भेटू शकतात. वैभव निंबाळकर यांनी ज्या पद्धतीनं आसाम पोलीस दलामध्ये काम केलेलं आहे, खऱ्या अर्थानं निडरपणानं आणखीन सत्याच्या बाजूनं कायम ते उभारलेले आहेत आणि म्हणूनच आज ते डोळ्याला डोळा भिडवून बोलू शकतायत. महाराष्ट्रातला एक युवक वयाच्या 22व्या वर्षी UPSC क्रॅक करून IPS होतो, भारतीय पोलीस सेवेमध्ये जातो आणि आज आसाममधल्या अनेक प्रश्नांविरुद्ध ठामपणानं उभा राहतो, लढतो. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. मी वैभव निंबाळकर यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये ते आवर्जून वेळ काढून आले आणि अत्यंत प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं बोलले. याबद्दल त्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.